हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची एकदम परफेक्ट पद्धत प्रत्येक स्टेपसह। आता इथं ही मी साडी घेतलेली आहे, हिला मी ओपन करून घेते। साडीचा ब्लाऊज पण कट केलेला नाही आहे, कारण पिको करताना साडीचं पिको केल्यानंतर साडी तिरकी होते, हे होऊ नये म्हणून सरळ साडीचं कटिंग करणं खूप गरजेचं असतं। म्हणूनच ब्लाऊज कटिंग करताना साडीचं अगदी सरळ कटिंग करून घ्यायचं आहे। त्यासाठी साडी मी इथे जमिनीवर व्यवस्थित अंथरून घेतलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने साडी जमिनीवर सरळ अंथरून घेतली की एकदम सरळ असं कटिंग करायचं। आता इथं साडीची घडीच आहे, त्यामुळे खूप इझी होत आहे, पण जर सिल्क साडी वगैरे असेल तर अशाच पद्धतीने जमिनीवर सरळ अंथरून घ्यायचं आहे आणि एकदा कात्री सरळ रेषेत धरायची आणि सरळ कटिंग करून घ्यायचं आहे। आता पदराच्या बाजूनेही थोडंसं तिरका भाग आहे, तो इथंही कटिंग करून घ्यायचा आहे। आता इथे पहा, अशा पद्धतीने हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी इथे सरळ कटिंग करून घेते। सरळ कटिंग केलं तर साडीला पिकोही छान एकदम सरळ होतो। तर अशा पद्धतीने कटिंग करून झालेलं आहे। तर आता आपण पिकोच्या मशीनवर साडीला पिको करून घेऊया। त्यासाठी मी ते पिकोच्या मशीनला दोरा ओवून घेतलेला आहे। आता इथं पिकोची मशीन आहे आणि मी पिकोच्या मशीनला दोरा ओवून घेतलेला आहे, साडीला मॅचिंग असा बॉटल ग्रीन कलरचा। आणि आता इथे आपण जी साडी घेतलेली आहे ती साडी उलटी बाजू असेल ती वरच्या बाजूने ठेवायची आणि पिको करून घ्यायचा आहे। आता हे जे मशीनचं नॉब आहे त्याला वरती घ्यायचं आहे आणि साडीचा जो टोक आहे कडेचा कटिंगचा, तो टोक बरोबर नॉबच्या मधोमध जो सेंटर आहे त्या सेंटरमध्ये ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने पिको करायचा आहे। पिको करताना साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे, म्हणजे एकदम नाजूक असा बारीक पिको येतो, जाडसर पिको येत नाही। जर साडी हलक्या हाताने पुढे खेचली नाही आणि पिको केला तर मग जाडसर पिको येतो आणि खूपच साडी खेचली तर मग खूप पातळ असा पिको येतो, म्हणजेच खूप दोन्ही धाग्यांच्या मध्ये खूप स्पेस शिल्लक राहतो। त्यामुळे अगदी हलक्या हाताने साडी खेचायची, फार खेचायची नाही आणि फार सैल पण सोडायची नाही। आता बॅकचा धागा मी कट न करता वरच्या बाजूने थोडंसं जे ओपन राहिलं होतं तिथे पण पिको करून घेतलेलं आहे। तर फ्रंट साईडने पिको करून झाल्यानंतर बॅक साईडला पण आपण पिको करायचा आहे। बॅक साईडलाही पिको करताना जी ओपन उलटी बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि म्हणजेच वरच्या बाजूने ठेवल्यानंतर पिको ही आतल्या बाजूने होतो आणि बाहेरच्या बाजूने योग्य फिनिशिंग येते। अशा पद्धतीने बॅक साईडला आणि फ्रंट साईडला दोन्ही बाजूने व्यवस्थित पिको करून घ्यायचा आहे। आता पिको करून झाल्यानंतर आपण इथे फॉल जोडणार आहोत, पण फॉल जोडताना अगोदर फॉल व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, कारण फॉल कॉटनचा असल्यामुळे जर धुतला नाही आणि तसाच जर फॉल आपण साडीला लावला तर साडी ज्यावेळेस आपण धुतो त्यावेळेस फॉल खेचला जातो, म्हणजेच अकसला जातो थोडक्यात कॉटनचा असल्यामुळे। म्हणून साडीला फॉल लावताना नेहमी धुवून प्रेस करून घ्यायचा आहे। आता बॅक साईडला मी जवळजवळ 12 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे। तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही 11 इंचही सोडू शकता, पण 12 इंच ठीक आहे। 12 इंचाचं मार्जिन सोडून तिथून पुढे फॉल जोडायचा आहे। आता फॉल जोडताना एकदम साडीचं किनार आणि फॉलची किनार एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे आहे आणि मग व्यवस्थित पिको मशीनच्या साहाय्याने हा फॉल पूर्ण साडीला जोडून घ्यायचा आहे। हा फॉल साडीला पिको करताना साडीला घडी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। थोडं थोडं करत योग्य फिनिशिंगसह आता तुम्ही ते पाहतच आहात की मी थोडासा पिको करते, त्यानंतर साडी अगदी सेट करते व्यवस्थित सरळ आणि मग साडीला हा फॉल पिको करून जोडून घेत आहे। अशा पद्धतीने जर व्यवस्थित सेट करून जर फॉल जोडला तर जो फॉल किंवा साडी आहे ती गोळा होत नाही आणि एकदम पातळ असा खालच्या बाजूने पण पिको येतो। खूप जाडसर आला तर मग ते साडी आपण ज्यावेळेस घालतो तर तो पायाला टोचतो, त्यामुळे एकदम बारीक पिको येण्यासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित साडी सेट करायची आहे। हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे आणि मग साडीला फॉल पिकोच्या मदतीने अशा पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या साईडला आपण फॉल जोडता आल्यानंतर फ्रंटला जसं आपण अर्धा इंच दुमडून फॉल आतमध्ये घेतला होता आणि पिको केला होता, त्याच पद्धतीने बॅक साईडला आल्यानंतरही अर्धा इंच जो फॉल आहे तो दुमडून घ्यायचा आहे आणि मग तो साडीला जोडायचा आहे। अशा पद्धतीने इथे मी दुमडून घेतला आहे आणि मग दुमडलेली बाजू आतमध्ये गेली आणि फॉल जोडून घेतला आहे। तर पूर्ण साडीला फॉल पिको करून झालेला आहे, ते पाहू शकता। खालच्या बाजूने एकदम हलका असा खूप जाडसर पिको आलेला नाही। आता आपण करणार आहोत हात शिलाई। आता हात शिलाई करताना अखंड दोरा घ्यायचा आहे। दोरा जवळजवळ इंचमध्ये मोजला तर 13 ते 15 इंच घ्यायचा आणि जर हातावरती मोजला तर आपले 2.5 हात असा दोरा घ्यायचा, म्हणजे अखंड दोरा होतो आणि पूर्ण साडीचा जो फॉल आहे तो हात शिलाई करून होतो।
आता हात शिलाई करताना वरच्या बाजूने मार्जिन किती सोडायची, तर 1/4 इंच किंवा अर्धा इंच तुम्ही फार तर सोडू शकता, पण इथे 1/4 इंच किंवा अर्धा इंच सफिशियंट आहे. आता हा जो मार्जिन केलेला आहे त्या मार्जिनवरती वरचा धागा येईल, पण खालचा धागा मात्र अगदी सुईच्या टोका एवढा खालच्या बाजूने येईल. खालच्या बाजूने खूप एक्स्ट्राचा धागा दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मग अशा पद्धतीने फॉल सोडायचा. म्हणजेच थोडक्यात खालच्या बाजूने दोरा दिसला नाही पाहिजे, म्हणजेच साडीच्या सुईच्या बाजूने दोरा दिसला नाही पाहिजे, आणि वरच्या बाजूने अशा पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची. हातशिलाई केल्यानंतर एकदा हात सरळ जिथे सिलाई केलेली आहे हातशिलाई त्यावरती फिरून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की साडीला जो फॉल आहे तो प्लेन लागतो आणि दोराही प्लेन बसला जातो. इथे पहा अशा पद्धतीने मी दोरा हलक्या हाताने खेचते. सुरुवातीला दोरा तुटून द्यायचा नाही आहे, काळजी घ्यायची थोडीशी, आणि पूर्ण साडीला इथं हातशिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून झालेली आहे. खूप सुंदर असं साडीला फॉल लावला गेला आहे. तर आता मी तुम्हाला बॅक साईड पण दाखवते. बॅक साईडनं कुठंही तुम्हाला हातशिलाई दिसणार नाही, अगदी नाजूक अशी हातशिलाई आलेली आहे. तर मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करून सांगा की पिको फॉल करण्याची पद्धत आवडली की नाही ते, आणि तुमची काही नवीन असेल तर तीही सजेशन करा, आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर